मी TSPमधून विशाल ओबाळे बोलतोय. तर ह्या ग्रामीण भागामध्ये जॉब घेण्याचा एकच कारण आहे की ह्या मुलांपर्यंत कंपनीचे काही जागा किंवा काही अपॉर्च्युनिटी असते ते पोचत नाही. उदाहरणार्थ माझ्याकडे टाटा फॅट कंपनी आहे. ह्याच्यामध्ये कमवा आणि शिका म्हणजे लर्न अँड अर्नचा प्रोजेक्ट आहे. ह्याच्यामध्ये बीवॉक डिवॉक म्हणजे शिक्षणाबरोबर नोकरी पण आहे, नोकरीबरोबर शिक्षण पण आहे. हा एक चांगला उपक्रम आहे. त्यानंतर माझ्याकडं जॅबिल कंपनी आहे. त्यानंतर हायर कंपनी आहे, LG आहे, अहिल्यानगरची कायनेटिक कंपनी आहे, क्लासिक व्हील आहे, जेकेन कंपनी आहे, इपिटॉन कंपनी आहे, सुपा MIDC मधले JMCC आहे, करिया मायडा आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण काही कंपनीमध्ये आपण कमवा आणि शिकवा हे योजना आपण राबवतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना टेक्निकल नॉलेज पण मिळू शकते आणि त्यांना खर्चासाठी स्टायपेंड सुद्धा त्यांना आपण देत आहोत. त्याचबरोबर त्यांना डिप्लोमाचं सर्टिफिकेट पण आपण त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत. ग्रामीण भागामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये श्याम सरांबरोबर आम्ही टाईप करून प्रत्येक भागामध्ये आम्ही आता पोचण्याचा प्रयत्न करत आहोत. आष्टी भागातल्या ग्रामीण भागामध्ये कडा ह्या गावामध्ये आम्ही येऊन ग्रामीण भागामध्ये कॉलेजमध्ये रोजगार मेळावा घेतलेला आहे. पण चांगला प्रतिसाद मिळाला आहे मला. ह्यामध्ये बरेचसे गरजू विद्यार्थी इथं आलेले आहेत. 80 ते 100 आसपास विद्यार्थी आहेत इथे. नोंदणी 250च्या आसपास नोंदणी झालेली आहे. पण त्यातल्या त्यात 80 ते 100 लोक इथं इंटरव्ह्यूसाठी आलेले आहेत. खूप चांगला प्रतिसाद आम्हाला इथे मिळालेला आहे आणि असाच प्रतिसाद परत आम्हाला मिळावं यासाठी आम्ही इथले सगळे स्टाफ वर्ग, कर्मचारी वर्ग, श्याम सरांना किंवा प्राचार्य विधाते सरांना आणि संस्थेचे नोंदे साहेबांना विनंती करतो की परत आम्हाला एकदा चांगली एक संधी द्यावं आणि भव्य रोजगार मेळावा घेण्याची आम्हाला एक संधी द्यावी. हीच ह्या मुलांना आता जे इंटरव्ह्यू घेतलेल्या मुलांना अपोलो ह्यांना रांजणगाव, कारेगाव MIDC, अहिल्यानगर MIDC आणि सुपा MIDC आपण इथे त्यांना रोजगार मेळावा आपण जॉब आपण प्रोव्हाइड करणार आहोत त्यांना. हो सर. आता 5 दिवसापूर्वीच आम्ही नियोजन केलं होतं, पण आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेबांचे निधन झाल्यामुळे आम्ही बीड जिल्ह्याचे 2 आणि कासार वगैरे या साईडचे शिरूर कासार वगैरे साईडचे कॅम्पस आमचे कॅन्सल झाले. पण श्याम सरांच्या आणि प्राचार्यांच्या यांच्या संमतीने आम्ही इथं रोजगार मेळावा घेतलेला आहे. त्यामध्ये तरीसुद्धा तेवढा चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये जरी आम्हाला श्याम सर किंवा विधाते सरांनी थोडाफार सपोर्ट केला तर आम्ही बीड जिल्ह्यामध्ये जेवढे कॉलेज आहेत तेवढ्या कॉलेजला आम्ही मेळावे घेण्याचा प्रयत्न करू आणि गरीबाच्या गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे त्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न आम्ही करू.